चला फटाफट लिहायचं. व्हॉट आर द फ्रिक्वेन्सी वेवलेंथ ऑफ फोटॉन इमिटेड ड्युरिंग द ट्रान्झिशन फ्रॉम N5 टू N2 स्टेट इन अ हायड्रोजन ॲटम. न्यूमेरिकल झाल्यानंतर त्याला रीड करायचं एक दोनदा आणि मला सांगायचं की न्यूमेरिकल मध्ये काय आहे. न्यूमेरिकल स्ट्रक्चर ऑफ ॲटम चॅप्टरचा आहे का, कोणाशी रिलेटेड आहे. बरोबर. यश, लिहायचं आहे, घरी बसून बघायचं नाहीये, समजलं का. क्वेश्चन. हो सर, लिया था. बरोबर. झाल्यावरती बोलायचं माझ्याशी. झालं लिहून रे. यश, तर सांगायचं मला की यामध्ये काय काय आहे. चला मी आधी बोलतो, मग बघू मला किती कळलं आहे. हे बघा, न्यूमरिकल आहे. न्यूमरिकल काही सांगून येत नाही की हा स्ट्रक्चर ऑफ ॲटम चॅप्टरचा आहे. तर आधी कोणत्या चॅप्टरचा आहे कसं ओळखणार. गप्पा होत आहेत हायड्रोजन ॲटमच्या. कोणाच्या. हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटमचा स्टडी कशामध्ये होतो, स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये. तर हायड्रोजन ॲटम आहे म्हणजे बोर मॉडेल आहे. कोणतं मॉडेल आहे, बोर मॉडेल. काय न्यूमेरिकल मध्ये व्हॉट आर द फ्रिक्वेन्सी तुम्हाला विचारलाय. फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सीला आपण न्यूमरी दाखवतो, वेवलेंथला आपण लॅम्बडा दाखवतो. तुम्हाला फ्रिक्वेन्सी यास केली आणि वेवलेंथ यास केली, एवढं कळलं. कोणाची. फोटॉन इमिटेड. फोटॉन म्हणजे त्याला म्हणतो आपण लाईट, याला म्हणतो लाईट. लास्ट 10 चॅप्टर पण तेच केलंय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह एक लाईट आहे, तो आउट होतोय. काय होतोय, आउट होतो आहे. तर त्या लाईटचं फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ शो करा. आणि तो लाईट केव्हा आउट होतोय, जेव्हा ट्रान्झिशन होत आहे. कोणाचं, ऑब्व्हियसली N5 मधनं N2 मध्ये इलेक्ट्रॉनचं होणार ना. कोणाचं होणार, इलेक्ट्रॉनचं. तर आपली डायग्राम आठवायची, ही फर्स्ट शेल, ही सेकंड शेल, बरोबर. कसं काय चालतं, आणि ही काय आहे, फिफ्थ शेल, बरोबर. तर ह्या फिफ्थ मधनं इलेक्ट्रॉन काय करतोय, ट्रान्झिट करतोय. कुठे, टू मध्ये करतोय. कुठे, टू मध्ये. चांगला माहिती आपल्याला, जेव्हा फिफ्थ मधनं इलेक्ट्रॉन टू मध्ये ट्रान्झिट करतो, हायड्रोजन ॲटम असतो, तेव्हा तिथनं व्हिजिबल लाईट निघतो, त्याला फोटॉन म्हणतात. आणि तो बाल्मर सिरीज असतो. तो काय असतो, बाल्मर सिरीज असतो. तो लाईट डोळ्याने दिसतो, लाईट डोळ्याने दिसतो. तर तुम्हाला बाल्मर सिरीज वरती प्रश्न विचारलाय. इलेक्ट्रॉन N5 मधनं N2 वरती येतोय, व्हिजिबल असणार आहे, बरोबर. काय सुदर्शन, यश करतोय का. चला डायग्राम काढायची आधी. हायड्रोजन ॲटम इथे शेल दाखवायच्या, 1 2 3 4 5. 5 वरनं इलेक्ट्रॉनला कुठे आणायचा, टू वरती आणायचा. आणि आउटपुट काय लिहायचं, बाल्मर सिरीज व्हिजिबल लाईट लिहा. मागची डायग्राम आठवते, आठवते. डायग्राम काढायची आहे. N5 वरनं इलेक्ट्रॉन N2 वरती आणायचं आहे, आणि आउटपुट काय म्हणायचं, व्हिजिबल लाईट, आणि त्याला नाव द्यायचं आहे बाल्मर सिरीज. काय ते इकडे तिकडे लिहायचं हे होत आहे, म्हणून मला ते प्रॉपरली ते लिंक करताय. काय करताय, लिंक करताय. तर तसं काय होत आहे मला नाही कळत आहे. ज्यांना नाही कळत आहे त्यांना पुन्हा प्रश्न, ज्यांना जे नव्हते लक्ष द्यायचं आणि सुट्या नाही मारायच्या रे. हे बघा, चला हा N5 नंबरची शेल आहे, आणि हा N2 आहे. इथे N1 ही शेल असतो, बरोबर. हायड्रोजन ॲटमच्या गप्पावरती आहे. तर याचं म्हणणं आहे N5 मधनं इलेक्ट्रॉन कुठे जातो आहे, N2 वरती येतोय. काय होतोय, N2. जेव्हा इलेक्ट्रॉन N5 वरनं N2 मध्ये येतो, तो आउटपुट मध्ये काय शो करतो, लाईट शो करतो. तो व्हिजिबल असतो, आणि त्याला बाल्मर सिरीज म्हणतात. कळालं, ही डायग्राम कळाली, कॉन्सेप्ट क्लिअर आहे. यश, मग हा जो व्हिजिबल आहे, हाँ. त्या व्हिजिबल लाईटचं तुम्हाला सांगितलंय वेव फ्रिक्वेन्सी काढा, त्याची वेवलेंथ काढा. कळालं, बरोबर. मग कसं काढायचं, तर आपल्याला बाल्मर सिरीज तर कळत आहे, पण प्रोसेस कशी करायची, तर त्यासाठी बाल्मर सिरीज साठी फॉर्म्युला यूज करायचा. फॉर्म्युला समोर आहे, त्याला फॉर्म्युला मार्क करायचा. जेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्झिट होणार तेव्हा जी लाईट बाहेर पडणार, त्याची एनर्जी कशी काढतात, कशी काढतात एनर्जी.
चला इकडे एनर्जी ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉनची कशी काढतात? N5 N2 N5 ची एनर्जी E5 N2 ची एनर्जी E2 एनर्जी गॅप कसं काढतात? E5 मायनस E2 याला म्हणतात डेल्टा E कळालं? शिकलो की आपण डेल्टा कसं काढतात एनर्जी कशी काढतात गॅप E5 मायनस E2 आणि याचा फॉर्म्युला काय आहे याचा फॉर्म्युला आहे हा रिबक कॉन्स्टंट आहे शिकवलं होतं 2.18 इंटू 10⁻⁻18 बरोबर काल झाला नंतर 1/n² n2 स्क्वेअर म्हणजे जो बाहेर आउटर शेल आहे मायनस इनर शेल n1² कळतंय इनर शेल आउटर शेल कुठून इलेक्ट्रॉन येतोय फिफ्थ मध्ये येतोय कशामध्ये येतोय 2 मध्ये येतोय तर N2 मध्ये टाका 5 N1 मध्ये टाका 2 कळलं फॉर्म्युला करतोय तो नाही कळला तो म्हणतो मला नाही कळा चला हे लिहा डेल्टा डेल्टा तर कळालं डेल्टा ई कळालं ना चला लिहा डेल्टा ई डेल्टा ई कसं करतात E5 मायनस E2 लिहायचं काहीतरी कुठे लिहायचं नंतर लिहायचं E5 मायनस E2 याला म्हणतात एनर्जी गॅप बिटवीन एनर्जी ऑफ फिफ्थ शेल अँड एनर्जी ऑफ सेकंड शेल जेवढं गॅप असणार तेवढाच लाईट बाहेर पडणार जेवढं एनर्जी गॅप असणार तेवढाच एनर्जी बाहेर पडणार मग त्या फॉर्म्युला काय लिहायचा आधी फॉर्म्युला लिहायचा हा फॉर्म्युला लिहायचा ना लिहिला फॉर्म्युला त्यामध्ये फर्स्ट मध्ये हे 5 काय आहे ही आउटर शेल याला म्हणतात आउटर शेल जिथून इलेक्ट्रॉन मूव्ह करणार आहे आणि हे 2 काय इनर शेल कोणतं शेल इनर शेल फिफ्थ वरनं 2 वरती येतोय तर फिफ्थचा स्क्वेअर करायचा -1/2 चा स्क्वेअर करायचा जेवढी एनर्जी त्यातनं निघणार आहे तेवढी तुमच्या स्वतः चला पुट करा व्हॅल्यू काय करा पुट करा व्हॅल्यू आणि ट्राय करायची कसं याला कसं सॉल्व्ह करणार बोला चला कसं सॉल्व्ह करणार 2.18 इंटू 10⁻⁻18 चला 1/5 चा स्क्वेअर किती येतो 25 मायनस 1/4 आता हे नका सांगू की आम्हाला हे येत नाही क्लास 8-9 मध्ये झालेलं कसं करतात 1/25 ज्याला येत नसेल ज्याला एलसीएम घेता येत नाही त्याने काय करायचं नॉर्मल फॉर्म्युला वापरायचा कसं वापरायचं याला कसं सॉल्व्ह करतात दोघांना काय करायचं खाली मल्टिप्लाय करायचं काय करायचं मल्टिप्लाय 25 इंटू 4 आणि वरती काय हा 1 इंटू 4 करायचा इथे काय मायनस आहे आणि 1 इंटू 20 क्रॉस करायचं काय करायचं इथं शिकला असेल ना डिव्हिजनला बॉटमला मल्टिप्लाय वरती क्रॉस मध्ये मल्टिप्लिकेशन इंटू काय 2.18 इंटू 10⁻⁻18 एनर्जी जूल मध्ये असणार डेल्टा ई आहे डेल्टा ई ला तुम्ही म्हणणार E5 मायनस E2 बघायचं मी सॉल्व्ह करायचं किती मग कसं काय हे लिहिलं नाही सॉल्व्ह करायचं मग चला 2.18 ने मल्टिप्लाय करायचं हे जे आहे चला मग याला सॉल्व्ह कसं करणार 2.18 ला तसंच ठेवायचं ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा 18 ला बाहेरच ठेवायचं काय करायचं हे 18 ला बाहेर ठेवा ना काय प्रॉब्लेम आहे याला सॉल्व्ह करा हे काय झालं जे काय असेल ते हे 4 इंटू हे किती -25 अपॉन मल्टिप्लाय 24 चा 100 होतात नाही बरोबर 4 -25 किती होतात -21 डिवाइड बाय 100 या 100 ला वरती आणले तर काय होतात 100 खाली काय असतात +2 वरती आणले तर -2 -18 ऑलरेडी होते तर -20 काय -20 आन्सर काय फायनल 2 काय आहे ते 18 इंटू -21 बरोबर असं येतंय इंटू 10⁻⁻20 त्याला एवढं तर करायला पाहिजे मल्टिप्लाय करायचं आन्सर तुमचं हे यायला पाहिजे कळालं जूल मध्ये काय येणार एनर्जी जूल मध्ये असणार ना प्रत्येकाचा आन्सर इथे मॅच झालं पाहिजे पॉईंट इकडे इकडे गेला चालेल पण 458 मध्ये मला आन्सर कुठेतरी पाहिजे कळालं 10⁻² मध्ये व्हॅल्यू हो पण आन्सर कुठेतरी 4 पॉईंट समथिंग 445 458 इथे आन्सर
पाहिजे. चलो आन्सर आपण काय काढली, फिफ्थ शेल मधनं जेव्हा सेकंड शेल मध्ये इलेक्ट्रॉन येतो तेव्हा तो एनर्जी एवढी आउट करतो. समजलं, आउट एनर्जी कशी काढायची आहे, विथ दिस फॉर्म्युला. चला फॉर्म्युल्यावर तर एनर्जी काढली. आता आपल्याला माहिती आहे की हा इलेक्ट्रॉन फिफ्थ वरनं सेकंड मध्ये आलाय, तर जो लाईट निघाला त्याची एनर्जी तुम्हाला माहिती आहे. आता लाईटची एनर्जी माहिती आहे की नाही विराज? हो, लाईट बाहेर आहे त्याची एनर्जी माहिती आहे. आपण चॅप्टर जेव्हा शिकलो होतो स्टार्टला तेव्हा शिकलो होतो आपण, फॉर्म्युला काय होता, डेल्टा ई इज इक्वल्स टू एच न्यू. आठवलं का? हो. कोणत्याही लाईटची जर तुम्हाला एनर्जी माहित असेल तर फ्रिक्वेन्सी काढता येते. चलो सुदर्शन इकडे बघायचं. नेक्स्ट फॉर्म्युला मागच्या लेक्चरला मिसिंग होता, त्याच्यामुळे तुला हे आता किती येत आहे बघायचं. कोणताही लाईट असेल त्याची एनर्जी माहित असेल. हा लाईट आहे, त्याची एनर्जी किती आहे आपल्याला माहिती आहे, तर समथिंग माहिती आहे ना. तर त्याचं आपल्याला त्याला एच न्यू मध्ये लिहिता येतं. एच म्हणजे काय, काय प्लॅंक कॉन्स्टंट झालं न्यूमेरिकल. न्यू म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. मग डेल्टा ही माहिती ना आपल्याला किती आहे, होतं काहीतरी ते 4.8 इंटू 10⁻⁹. एच प्लॅंक कॉन्स्टंट फिक्स असतो. काय असतो विराट, आठवत नाहीये. आणि न्यू काढायचं आहे, फ्रिक्वेन्सी काढायची आहे. मग न्यू काढता येईल ना, डिव्हिजन करायचं. न्यू इज इक्वल्स टू अशा येईल ते आन्सर. मग न्यू काढायचं, काय काढायचं, न्यू काढायचं. पुन्हा न्यू काढल्यावरती थर्ड फॉर्म्युला, कोणताही लाईट असेल लाईटची स्पीड ही काय असते, काय असते, सी इंटू लॅम्बडा असते. काय असते, सी इज इक्वल्स टू स्पीड इज इक्वल्स टू न्यू लॅम्बडा. काय असते, न्यू माहिती आहे, लाईटची स्पीड माहिती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. लॅम्बडा निघेल ना, न्यू तर आताच काढला ना. न्यू तर हे बघा, हा न्यूमेरिकल ऑलरेडी मागच्या सेशन मध्ये झालेला आहे, पेपरही झाले याच्यावरती 2, बरोबर ना. काय यश, झालेत का रे? हो. बरोबर. तर सुदर्शन तू लक्ष द्यायचं, आपण नवीन आहोत. पॉइंट सिंपल आहे. ह्या न्यूमेरिक मध्ये नवीन काय आहे, तर नवीन हे बघा, फर्स्ट तर तुम्हाला बाल्मर सिरीज शिकायची आहे. फिफ्थ शेल मधनं इलेक्ट्रॉन सेकंड शेल मध्ये आला तर तुम्हाला त्याची एनर्जी काढायची, की किती एनर्जी चेंज झाली. तर सेकंड शेल मध्ये आला म्हणजे एनर्जी काय झाली, आउट झाली. हे तर क्लिअर आहे. बाल्मर सिरीज आहे हे क्लिअर आहे. व्हिजिबल लाईट आहे ही क्लिअर आहे. बरोबर. मग एनर्जी कशी काढतात, तर डेल्टा ई इज इक्वल टू हा रिबक कॉन्स्टंट, बरोबर, इंटू 1/आउटर मोस्ट शेलचा स्क्वेअर मायनस इनर मोस्ट शेलचा स्क्वेअर. कळलं? जर हा 6 वर आला असता तर मी ते 6चा स्क्वेअर घेतला असता. 7 वर आला असता तर 7चा घेतला असता. मी आधी एनर्जी काढणार, एनर्जी काढली, बरोबर. हा फर्स्ट फॉर्म्युला ट्रान्झिशनचा. सेकंड फॉर्म्युला याने एनर्जी मिळते पण आपल्याला फ्रिक्वेन्सी पाहिजे. काय पाहिजे, मग लाईट जो असतो, लाईट साठी जर तुम्हाला एनर्जी माहिती असेल तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढता येते. फक्त तुम्हाला एक नंबर माहिती पाहिजे, त्याला प्लॅंक कॉन्स्टंट म्हणतात. काय म्हणतात, प्लॅंक कॉन्स्टंट. हे आपलं ऑलरेडी मागच्या लेक्चर झालाय, व्हिडिओ तो बघून घ्यायचे. मग यावरनं काय निघणार, न्यू निघणार. काय निघणार, दुग्न करेल, न्यू निघणार. पण न्यू निघल्यावरती पुन्हा एक थर्ड फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला न्यू माहिती आहे तर लाईट असेल तर एक थर्ड फॉर्म्युला आहे, सी इज इक्वल्स टू न्यू लॅम्बडा. त्याची ही स्पीड आहे. काय आहे, स्पीड आहे. स्पीड माहिती असते 3 × 10⁸. न्यू तुम्हाला माहिती होता तर लॅम्बडा तुम्हाला काढता येतो. लॅम्बडा मीटर मध्ये असतो. न्यू तुम्ही काढणार हर्ट्स मध्ये काढणार, ई तुम्ही काढणार जूल मध्ये काढणार. त्याच्यामध्ये जूल मध्ये. लॉजिक कळालं काय आहे, इलेक्ट्रॉन वरतून खाली येतो, एनर्जी आउट करतो, तर एनर्जी काढा. एनर्जी का फॉर्म्युला निघतोय, त्या एनर्जी वरनं एनर्जी इज इक्वल्स टू एच न्यू वापरा, प्लॅंक कॉन्स्टंटची व्हॅल्यू पुट करायची आणि न्यू काढा. न्यू काढल्यावरती तुम्हाला सी इज इक्वल्स टू न्यू लॅम्बडा काय मिळते, काय मिळते, वेव्हलेंथ. काय मिळते, वेव्हलेंथ. तर आधी लॉजिक डोक्यात घ्या, कॅल्क्युलेशन नंतरची गोष्ट. न्यूमेरिकल मध्ये काय झालं होतं, इलेक्ट्रॉन फिफ्थ वरनं टू वरती आला होता, आपण एनर्जी काढली, मग त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी काढली, नंतर वेव्हलेंथ काढली. याच्या व्यतिरिक्त जेही असेल, कोणते एक्झाम असेल, न्यूमेरिकल येणार नाही. फक्त काय चेंज होणार, फोर्थ वरनं सेकंड होतं, फोर्थ वरनं किंवा फोर्थ वरनं फर्स्ट वरती आला. तर ते फॉर्म्युला सेम आपण, 4 स्क्वेअर आणि तिकडे काय करणार, 2 च्या ऐवजी 1 स्क्वेअर. मग तुम्हाला ते विचारणार की ही सिरीज कोणती, तर बालमर नाही, आता ही लायमन सिरीज आहे. कोणती सिरीज आहे, लायमन. यातला आउटपुट कोणतं आहे, व्हिजिबल लाईट आहे का, नाही, अल्ट्राव्हायोलेट. कोणतं,
अल्ट्राव्हायलेट. ते विजिबल लाईट नाही असणार, अल्ट्राव्हायलेट येणार. समजलं? फॉर्म्युला तोच असणार. तुम्ही त्याची फ्रिक्वेन्सी काढू शकता, तुम्ही त्याची वेव्हलेंथ काढू शकता, पण बालमर त्याला म्हणता येणार नाही, कारण आता इलेक्ट्रॉन फर्स्ट वरती आला. इलेक्ट्रॉन खाली आला म्हणजे फॉर्म्युला हाच वापरला जाणार. टू वरती आला तर बालमर, फर्स्ट वरती आला काल आपण तेच डिस्कस केलं. मागच्या 3 लेक्चर तेच चालणार. विराज करते गोष्ट. यस. मग न्यूमेरिकलला थोडं चेंज करायचं. फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. यश कॉपी करायचे फॉर्म्युले आणि ग्रुपवर टाकायचे. मी जे लिहिलंय ते कॉपी कर. केलं का? हो केलं. बस. मग न्यूमेरिकल मध्ये आता चेंज करायचा. हा न्यूमेरिकल तर तुम्हाला घरी करायचा आहे, पण न्यूमेरिकल मध्ये आता इलेक्ट्रॉन फोर्थ वर नाही, फिफ्थ फोर्थ वर नाही येतोय. कशावर येतोय? फोर्थ वर. येतो सेकंड वरतीच आहे. येतो सेकंड वरतीच आहे. मला जो लाईट बाहेर पडतोय त्याची एनर्जी माहिती पाहिजे, मला जी फ्रिक्वेन्सी माहिती पाहिजे आणि त्याची वेव्हलेंथ माहिती पाहिजे. कळलं? प्रत्येकाने काय करायचं? होमवर्कला निघाल टाकायचा, स्क्रीनशॉट टाक आणि ग्रुपला टाक. आता ट्रान्झिशन कोड टू टू करायचं, ओरिजिनल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि होमवर्कला दिलेला सॉल्व्ह करायचा. आणि ओरिजिनल कॉपी पेस्ट करायचं नाही, कॅल्क्युलेशन हाताने करायची. 2 वर्ष कॅल्क्युलेशन शिकायचे आहे, कॉपी पेस्ट करायचं नाही. जरा डोक्याला त्रास द्या, कॅल्क्युलेशन करा, नसतील तर जमवायला शिका. ओंकार, चला न्यूमेरिकल मध्ये प्रश्न विचारा की सर मला न्यूमेरिकलचं काय कळालं नाही किंवा काय हार्ड आहे. मला काही वाटत नाही. सर ते हम्म. 10⁻⁸ त्याचं कॅल्क्युलेशन कसं? 10⁻⁸ याचं कॅल्क्युलेशन का? हा 10⁻⁸ मल्टिप्लायला आहे की नाही? मल्टिप्लायला आहे ना. मी काय केलं, 10⁻⁸ लिहू शकतो की नाही? लिहू शकतो. याला तर तुम्हाला सॉल्व्ह करता येतं ना? करता येतं. मग 10⁻⁸ ला बाहेर जाऊ दे. हे बघ, हा 10⁻⁸ नाही की नाही, याला डायरेक्ट बाहेर ठेवायचं. आन्सरवाल्यांनी बाहेरच ठेवलंय ना. 10⁻⁴ काही असेल त्याला विनाकारण कॅल्क्युलेशन घ्यायची नाही. नाही ते खाली नंतर आलं होतं ना. हा, मग आता हे बघ, खाली 100 आलं होतं की नाही? मग 21 ला 100 पॉईंट मध्ये आन्सर लिहू शकला असता ना, असं लिहू शकला असतं ना. पण तसं करायचं ना. त्या 100 ला आपण कशामध्ये कन्वर्ट करायचं? 100 म्हणजे काय असतं? 10 वरती 2 झिरो. हा प्लस आहे की नाही? वरती आल्यावरती काय होईल? मायनस होईल की नाही? ऑलरेडी ते 10⁻⁻ येईल की नाही? बेस सेम आहे की नाही? पण 10⁻⁻² असं होतं की नाही? आणि 10⁻⁻20 होतं की नाही? त्याला 0 द्यायचं. आपलं आपलं फक्त ते सॉल्व्ह करायचं. आणि ते 21 कोणतं? मग ते 21 आहे की नाही? ते 21 तर याच्यासोबत मल्टिप्लाय करणार ना. 2.18 इंटू -21 हे तर मल्टिप्लाय करणार ना. ते खाली जाईल ना तेवढं आलं. कोणतं? फ्रॅक्शन मध्ये होतं ते. नाही. तुझे कॅल्क्युलेशनचे टेस्ट झाले. हा लेट आलाय का? तुझं टेस्ट झालाय ना आपला टेस्ट? इथे सरांकडनं 1-2 टेस्ट घ्यायचा. कसं सांगायचं, सर मला मला कॅल्क्युलेशनच्या टेस्ट सांगितलं. तुमचं झालं का? कळतं ना तुम्हाला आता? हे बघ, 11वी झाल्यानंतर सर्वात पहिले शिकायचं असते कॅल्क्युलेशन. हा तुझा प्रॉब्लेम असा होता, इकडे बघ, 21/100 आणि इथे 10⁻⁻² असं जो प्रॉब्लेम. हा 21 तर न्युमरेटर आहे ना, त्याला तिथेच ठेवायचा. तो 21 तिथे राहणार. हा 100 ला वरती नाही. कळलं? याला आपण वरती आणलं, वर्षाला खाली नाही आणलं. आणि मग यांना दोघांना आपण काय करून टाकलं? ऍड करून टाकलं. 21 किती आहे? 21 किती आहे? त्याला खाली नाही नेलं, खालच्याला वरती आणलं. या 21 ला तर खाली न्यायचं म्हटलं नेऊ शकतो, मॅथ मध्ये सर्वच होतं. मॅथ मध्ये 21 ला खाली नेता येतं. काय करावं लागेल? याचा रेश टू 1 आहे. रेश टू काय आहे? झाला नसताना 1 असतो ना. मला सांगा, विराज झोपून वेगळं लक्ष द्या. 21च्या पॉवरला किती आहे? अरे याची पॉवर किती आहे? 21 ची पॉवर किती असते? 1 असणार आहे ना. दाखवत नाही आपण. याला खाली न्यायचं असलं आपण 21 - -1 करावं लागेल ना. का करायचं? कारण की काय करायची गरज नाही ना, कॅल्क्युलेशन इथेच आहे ना. समजलं का? खाली गेलं नाही. आणि 1 कधी लिहित नाही आपण, 0 से लिहावं लागतं. हे 0 गेलं तर याची व्हॅल्यू 1 होऊन जाईल. मॅथ समजलं? 10 ला हलवायचं, बाकीला हलवायचं नाही, सॉल्व्ह करून टाकायचं, प्रश्न संपवायचा. आणि चुकलं काय टेन्शन नाही घ्यायचं. आपण काय अजून बरं जेईचे 12वीचे शेवटच्या पेपरला नाही आलो, त्या परीक्षा 2 महिन्यावर नाही आली.
आपल्याकडे अजून 12वी बारावीकडे 1 वर्ष आहे, तुमच्याकडे 2-2 वर्ष आहे. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस शिवाय कॅल्क्युलेशन येतच नाही. व्हिडिओ बघून लोकांचा ऐकून न्यूमेरिकल येत नाही. यश कळालं रे? न्यूमेरिकल मला हाही सॉल्व्ह पाहिजे आणि होमवर्कचे सॉल्व्ह पाहिजे. रिपीट सांगतोय, सीईटी हो आलेला आहे. चला नेक्स्ट न्यूमेरिकल, तो ही कॅटेगरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. चला लिहायचं न्यूमेरिकल 2.11. ओंकार तू लिहत नाही त्याच्यामुळे तू वाचायचं आणि 10 मिनिटांनी सांगायचं. मनात वाचून घे. हे मनात वाचून आणि सांग मला काय वाचलं का? मनात वाच, लिहित होतं वाच, मनात वाचू शकतो ना? मनात वाचू शकतो की नाही? वाचून मग डोक्याला खाली नाही ठेवायचं. आणि लिहिण्याची स्पीड वाढवा. आपण आता 11वी 12वीत आलो. हे ज्युनियर कॉलेज आहे, हे 10वी 5वी नाही आहे. चलो ओंकार काय वाटतंय? वाद करून मी गेला एकदा जोरात. Calculate the energy associated with the first orbit of helium. That is the radius of this orbit. हे बघा मी शिकवलं होतं की एनर्जी ऑफ ऑर्बिट कोणी सांगितली? बोरने सांगितले. होल केमिस्ट्री मध्ये तुम्ही केमिस्ट्री कुठपर्यंत शिका. एनर्जी ऑफ ऑर्बिट, रेडियस ऑफ ऑर्बिट म्हणजे डोक्यात आलं पाहिजे कोण? बोर. ते नाही डोक्यात आलं तर हिट डोक्यात आलं पाहिजे की He+1 काय आहे? मी सांगितलं होतं हायड्रोजन He+1 का झालं होतं ना? Li+2 Be+4 या सर्वांमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. काय असतो? आणि यांना सर्वांना बोर मॉडेल ऍप्लिकेबल असतं. काला डिस्कशन झालंय. 15 मिनिटं मी या गप्पा सांगितल्या. मी सांगितलं होतं हायड्रोजन येत नाही पण त्या जागी बेरिलियम येऊ शकतो, लिथियम घेऊ शकतो, प्लस वाढतात. कॉन्सेप्ट सिंपल आहे. He+1 आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. 1 इलेक्ट्रॉन कोणाचंही असो, बोर मॉडेल लागणार. बोर म्हणतो एनर्जी कशी काढायची? कोणतं ऑर्बिट आहे? फर्स्ट ऑर्बिट आहे. कोणतं ऑर्बिट आहे? फर्स्ट ऑर्बिट. तर चला काल आपण फॉर्म्युला लिहिला होता, आठवतोय का आपला फॉर्म्युला कालचा? हॅलो, फॉर्म्युला आठवतोय का? काय? रिबक कॉन्स्टंट Z² N². काय करायचं? हे काय दिस मीटिंग बीन ट्रान्सक्रिप्ट काय म्हणतोय ना? हॅलो, मग काय करावं लागेल पियुष? इथं म्हणजे आधी फॉर्म्युला लिहायचा. आधी काय लिहायचा? फॉर्म्युला एनर्जी इन nth ऑर्बिट. कसं काढतात? फर्स्ट ऑर्बिटचे गप्पा होत आहे. अरे हे असं काय करताय? पाऊस असा असला ना की ते मॉइश्चरमुळे ते जरा आता कनेक्टिव्हिटी पकडते असं वाटतं. मॉइश्चरचं काहीतरी इश्यू होत आहे, ह्युमिडिटी वाढली ना. चला ह्याच्यामध्ये लक्ष द्यायचं की फॉर्म्युला आपला एकच आहे. काय फॉर्म्युला आहे सुदर्शन? नवीन मेंबर बोला. 2.1. बरोबर 2.18 का? कारण तो रिबक कॉन्स्टंट आहे. काय आहे? रिबक कॉन्स्टंट. तर एनर्जी ऑफ फर्स्ट शेल काढायची असेल, एन शेल काढायची असेल तर रिबक कॉन्स्टंट 2.18 आताच वापरला आपण वरती. आणि याच्या समोर Z² म्हणजे ॲटॉमिक नंबर अपॉन N² म्हणजे शेल नंबर. शेल पहिली आहे म्हणून यांची व्हॅल्यू काय करायची? 1. तर 2.18 इंटू 18 हिलियम आहे. हिलियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो? 2. झेडची व्हॅल्यू किती करायची? 2. तर 2चा स्क्वेअर अपॉन फर्स्ट शेल आहे तर 4चा स्क्वेअर. फर्स्ट शेलची एनर्जी काढायची. एनर्जी कशामध्ये येणार? जूल मध्ये येणार. कशामध्ये येणार? जूल मध्ये येणार. चलो तर हॅलो इकडे लक्ष द्यायचं. 1 स्क्वेअरला काय किंमत आहे का? नाही. 18ला बाहेर काढायचं, 2चा 4 करायचं, मल्टिप्लाय का संपलं. चला एनर्जी निघली, निघणार. घरी काढायची नंतर नंतर. रेडियस काढायची. आता रेडियसचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. काय काय रेडियसचा फॉर्म्युला?
879 काल लिहायला सांगितला होता रेडियस इज इक्वल्स टू 0.529 रेडियस आहे इज इक्वल्स टू 0.529 0.0 आहे वाटतं ते 0.0529 into n square इंटू एन स्क्वेअर अपॉन से 0.5. ठीक आहे 0.529 ते बरोबर ठीक आहे मार्क केलं. त्यानंतर 0.529 आहे एन किती टाकायचा 1 टाकायचा कारण फर्स्ट शेल आहे झेड किती टाकायचा 2 टाकायचा आणि फर्स्ट शेलची रेडियस तुम्हाला मिळणार. फक्त प्रश्न कशामध्ये तुम्हाला रेडियस कशात दिली ते बघा. रेडियस कशामध्ये दिली आहे ओके रेडियस आपल्याला कशात काढायची नॅनोमीटर मध्ये काढायची कशामध्ये काढायची आहे नॅनोमीटर मध्ये. मग जर नॅनोमीटर मध्ये रेडियस काढायची असेल हॅलो तर 0.059 घ्यायचं. जेव्हा आन्सर कसं काढायचं आहे नॅनोमीटर तर फॉर्म्युला थोडा मॉडिफाय करा 0.059 पूर्ण 0.0264 काढायचं असतं का 26 हे बघा कोणत्याही कॅल्क्युलेशन मध्ये 4 डिजिट्स आले पाहिजे. काय आले पाहिजे 4 डिजिट्स. याला नॉन सिग्निफिकंट व्हॅल्यू म्हणतात. मी काय म्हटलं आन्सर मध्ये पेपर चेक करा पॉईंट कुठे ते चेक करत तो 2645 दिसतात कधी चेक करतो. त्याला फक्त 26 दिसले तो म्हणतोय आन्सर थोडं छोटं झालंय. सायन्स मध्ये याला व्हॅल्यू नाहीये. सायन्स मध्ये याला व्हॅल्यू का 2645 की पॉईंट इथे इथे ते पॉईंटला व्हॅल्यू नसतं. व्हॅल्यू असतं की हे नंबर करेक्ट आहे याला सिग्निफिकंट फिगर म्हणतात. पॉईंट इकडे होऊ शकतो हा 10 चेंज झाला की व्हॅल्यू काय होणार इकडे शिफ्ट होणार. पेपर चेक करा डोळ्यात असतं 2645 च्या मध्ये आन्सर येत आहे का हे नंबर करेक्ट बसतंय का येस होणार करेक्ट. 2 डिजिट असले पुढचे नाही काढले तर म्हणतो छोटा आन्सर आहे. वेट 26 रुपयाला तू 26.5 रुपये म्हणणार का म्हणजे तुला सांगितलं सोनाराकडे गेलास 26 ग्रॅम सोनं घेतलं बरोबर आणि पैसे 26.45 ग्रॅमचे पैसे तुला म्हणजे विकत घेतलं बरोबर आणि तू म्हटलं सर 26 पैसे घ्या तो घेणार का बाय 26 ग्रॅम हे 26.45 ग्रॅम होत नाही होतं का मग इथे कसं काय होणार. मिनिमम 4 डिजिट मेंटेन केले तर तुम्ही ऍक्युरेट आहात. काय 26 म्हणजे तुम्ही राऊंड अप मध्ये आहात जवळ आहात काय 26 रुपीज जर मला म्हणायचंय की चला ते ती जर गोष्ट अशी असते मी मीठ घ्यायला गेलो कॉमन शॉर्ट काय दुकानदाराला जर 26.45 आहे मी 26 दिलं तर म्हणणार जाऊ द्या काय 20 रुपयाची गोष्ट आहे 24 रुपयाची गोष्ट आहे पण भैया मग 26 ग्रॅम सोनं आहे मग नाही जमणार. तो म्हणणार भैया 45 ग्रॅमची किंमत भरपूर असते. काय असते घेऊ नको उद्या ये पैसे घेऊन ये 45 ग्रॅमची किंमत असते ना ऍक्च्युली 26 ग्रॅम आहे ते हाफ ग्रॅम आहे समजतं का 45 म्हणजे हाफ ग्रॅम आहे. हाफ ग्रॅम तुम्हाला सोना फुकटात देणार का मिठावाला देऊन टाकणार घेऊन जाणार काय भाजीवाला म्हणणार काय होतं ग्रॅम मध्ये किलो काही होत नाही बरोबर. हाफ ग्रॅमची किंमत आहे ना. सायन्स मध्ये जेव्हा तुम्ही ऍटमची नॅनो गप्पा करता रेडियसच्या तर तेव्हा तिथे 4 डिजिट लागतात काय लागतात 4 डिजिट असायला बरोबर. देणारा माल तो येईल पण पुढे काही इंजिनिअरिंग वगैरे करायची नाही आपल्याला पुढे काय असं जायचंय का 12वी तर कशी पास व्हाल रे तुम्ही प्रॉब्लेम कुठे आहे पुढे काय करणार ते फक्त 12वी पास होण्यास शिकते का तुम्ही इंडिया शिकते पुढचं भविष्य समजलं का यस. आणि पर्टिक्युलर एनडीवाल्यांचं गणित सांगतो एनडीवाल्यांसाठी जेव्हा एनडीए तुम्ही जातात कडे बसला माहिती ना भैया त्यांचा स्वतः सिलेबस आहे त्यांचे कॉन्फरन्स रूम असतात तिथे तुमचे मॉर्निंगला लेक्चरच होतात काय होतात तुम्ही चुकून तुम्हाला पेपर पास होऊन गेले चला तुमचे टुक्के बसले बरोबर समजून घेऊ आपण एनडीला तुमचे टुक्के बसले इंटरव्ह्यू तुम्ही चांगलेही वाढले चुकून त्यांनी पास केला आणि तुम्ही गेला एकदम आणि तुम्ही म्हणणार सकाळी तुम्ही थोडंसं फिरणार तुमचं पेटी वगैरे धीरे धीरे पहिल्या लेक्चर आहे पण तुम्हाला हे कळणार की सकाळी 9:30 ते 12:30 मध्ये लेक्चर असतात काय असतात मग तिथे तुमच्या समोर ते टीचर विथ कमांडर असतात कमांडर टीचर असतात समजा ज्यांचं सर्व्हिस असतं ते शिकवतात. मग तुम्हाला म्हणणार की हे कॅल्क्युलेशन आहे मग करा मग त्यांनी म्हणलं दाखवा मला मग तुम्ही काय म्हणणार "अरे, आम्ही तर असेच पास झालो." तो म्हणणार तुम्हाला काही कॅल्क्युलेशन येत नाही का तुम्ही इंडियन आलात कसे काय तुम्ही इंडी हे तुम्हाला 0.5चा डिस्टन्स कळत नाही तुम्ही आलात असं काय तो नाही चालत ना तुम्हाला त्या लेवलला स्वतःला पुट करावं लागेल.
तुम्ही ग्रॅज्युएशन करा, तुम्ही कुठेही जा, तुम्ही मास्टर बना, म्हणजे ही यायलाच पाहिजे. हे काय म्हणतोय मी, यायलाच पाहिजे. बोला. हॅलो. हो. हॅलो. हा, कोणता नंबर? कोणता नंबर बदललाय? नाही, नंबर आमचा दुसरा आहे. 94. नाईन 9403889927. नाईन फोर 9403889927. हे असे आता AI चॅटबॉट तयार करतात. असं काय खरं माणसंही नाही घेतात, कारण आता गोष्टी कशा झाल्या. AI एजंट, मी निवाडे म्हणून तुमच्याशी बोलतोय, तुमचा नंबर घेतो. माणसंही नाही की त्यांना सांगता येईल का काय. अवघड गोष्टी झाल्या. म्हणजे प्रत्येक AI गोष्टीमध्ये AI इंटिग्रेशन आणि म्हणजे अवघड आहे. तर कसं काय तिची माहिती गेल्यावर झालंच, मग त्यांना काही गोष्टी समजू शकत नाही. ते म्हणतात तुमचे नंबर सांग, वाचचा नंबर हा रिपीट करा. लगेच ते व्हेरिफिकेट. पण काही कंपन्या आता हे बघा, AI एजंट यूज, आणि लक्ष ठेवा की पुढचं लाईफ एवढं सोपं नाहीये. सर्व AI एजंट बेस्ड आहे. आता तुम्हाला क्लिअरली सांगतो, आम्ही जेव्हा ग्रॅज्युएट झालो किंवा MSc मी काम केलं बाकी सर्व, तर किंवा माझे मित्र फ्रेंड NDA मध्ये कमांडर आहेत, तर गोष्ट अशी आहे की आम्हाला एवढं कॉम्पिटिशन मुळात नव्हतं. पुन्हा पुन्हा तेच सांगतो मी, तुमचं लाईफनं थोडं स्ट्रगलिंग होणार आहे. आम्ही साधे फोन बघितले होते कोणते, जे ब्ल्यू कलरची स्क्रीन होती एवढ्याशी, आम्ही त्यांना खुश व्हायचो की अरे आपल्या फ्रेंडकडे फोन आहे. आता गोष्ट अशी आहे की AI एजंट आम्हाला विचारतो की तुम्हाला एक्झिस्टच करत नाही. एक्झिस्ट एवढं आम्ही ट्रान्झिशन बघितलं. सोपी गोष्ट नाही आहे. आम्ही जेव्हा 11ला होतो ना, तेव्हा माझ्या फ्रेंडकडे पहिल्यांदा एक नोकियाचा फोन होता, आणि आम्ही एकदम खुश व्हायचो त्यात म्युझिक ऐकून. अरे बापरे. आणि तो मोठा जरा बिझनेस पण होता. तर आम्हाला एकदम मोठं वाटायचं, वा वा. आम्ही स्पेशल गाणे ऐकण्यासाठी आमच्या हॉस्टेलवर दुसऱ्या हॉस्टेलवर जायचो, गाणे ऐकायचे, गाणे ऐकायचं. ही आमची सिच्युएशन होती. आणि तुम्ही बघा की आता तुम्ही 11 मध्ये आहे, आणि तुम्ही म्हणजे ते स्क्रीन टच काय आणि जमाना कुठे गेला आहे, बरोबर. आम्ही असं डोक्यात विचारही केला नव्हता की ऑनलाईन लेक्चर असतात, असं होतील, असा आमच्या डोक्यात कधी प्रश्न नव्हता. स्क्रीन टच असेल हा आम्हाला कसं माहित नव्हतं. हे असं होऊ शकतं हे आम्हाला माहित नव्हतं. आणि आता बघा, छोट्या वर्गात आमचा दादू करतो असं स्क्रीन टच. आमचा दादू होता की 2 वर्षाचा आहे अजून. तो काय करतो माहितीये का, त्याला माझा फोन घेतो, त्याला माहितीये की इथे बोट लावलं ना की मग ते चालू होतं. मग तो ते ट्राय करतो, पण माझ्या फोनला काही होत नाही. मॅडमांच्या फोनचं कसं आहे माहिती का, ते मोटरोलाच आहे, सिक्युरिटी थोडी कमी त्याला, त्याचं ते स्क्रीन सोडून जातं आणि ते ऍड वगैरे सोडून जातं. मग तो ते गेम वगैरे गेम. माझ्या फोनला नाही, सॅमसंगला नाही होत, पण ते मोटोला होतं.
त्याला माहिती आहे पप्पाच्या नाही होतं मम्मीच्या नाही होतं. मम्मी खेळतो ते गेम लागले ना स्क्रीनवर विदाऊट लॉक तो खेळतो स्क्रीन बघतो ते वॉल